नमस्कार मित्रांनो, माझ्या व्लॉगमध्ये माझं नाव सिद्धेश आहे. माझा मित्र आला आहे नेव्हीमधनं सुट्टीला आणि आम्ही चाललो आहे जेजुरी फिरायला. काय बोलायचं हँग झालो मी हँग झालो मी काय बोलायचं. आम्ही आता जेजुरीला जाणार आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो की नवले ब्रिजवरनं जेजुरी जी आहे ते अप्रॉक्सिमेटली 1.5 ते 2 तासाचा रस्ता आहे. तर तुम्ही बाईकने पण जाऊ शकतात, बाय 4 व्हीलर पण जाऊ शकता, तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे तसं जाऊ शकता. बाकी आत्ताचा प्रवास कसा असणार आहे हे तुम्ही आता बघालच. काय होतंय? कमरेचा प्रॉब्लेम आहे. अच्छा, कमरेचा प्रॉब्लेम आहे. परम मित्र थोडंसं चेहरा आवरताना फायनली आम्ही जेजुरीला पोचलो आहोत. हा इथं जेजुरी गड दिसत असेल या साईडला, त्या गडावरती आपल्याला जायचं आहे. जेजुरीला आल्यानंतर थोडंसं पार्किंगचा इश्यू होऊ शकतो. तुम्हाला गर्दी असेल तर पार्किंगचा इश्यू नक्की होणार. 2 व्हीलर पार्किंगसाठी 20 रुपये आहे आणि 4 व्हीलर पार्किंगसाठी 50 रुपये आहे. तर हे ध्यानात ठेवून चला मित्रांनो. खंडोबा यांचा वार रविवारचा आहे, त्यामुळं आम्ही रविवारी यायचं प्रेफर केलं. मागं लढ लावली आहे आणि अशा प्रकारे एंट्रन्स आहे इथं. काय म्हणत होतास तू? लग्न झालं ॲटलिस्ट 20 पायऱ्या बायकोला घेऊन जावं लागतं. 20 पायऱ्या ॲटलिस्ट. आणि टोटल किती पायऱ्या? मॅक्सिमम किती माहिती नाही. मॅक्सिमम माहित नाही भाई. आपण तर सिंगल हँडेडलीच करायला लागलो. लग्नाच्या नंतर कसं 20 पायऱ्या चढणार रे? तुझं लग्न झालंय ना? तू उचललं होतं का वहिनीला? नाही मी अजून वहिनीला घेऊन नाही आला तू? तुला काय सांगतो, पहिल्यांदा आलं. माझ्यासोबत पहिल्यांदा आला. मी पण तुझ्यासोबत पहिल्यांदा आलो. भंडारा घेतलेला आहे देवावरती उधळायला. देवावरती उधळायला? देवाला लावायला. देवासाठी आपण भंडारा घेतलेला आहे. तिथं उधळतात पण. ही जी छोटीशी बॅग आहे ही आहे 50 रुपीजची. 50 रुपयाची बॅग आहे. भाई साहेब, तुम्ही जर स्मोकिंग करत असाल ना तुम्हाला पायऱ्या चढायला नक्कीच त्रास होणार आहे. कसं वाटतं विशाल पहिल्यांदा येऊन? लाईन शोधतोय आम्ही सध्या तरी. लाईन कुठे नाही ते. फुल भक्तिमय माहोल झालाय. ही एवढी मोठी लाईन आहे, मोफत लाईन आहे बघ इथून. ही एवढी अशी लाईन आहे. कुठे नाही लाईन. 1 रुपयाचा सिक्का आहे. आपल्याला इथं भिंतीला चिपकवायचा आहे. असं म्हणतात की भिंतीला चिपकल्यावरती तुमची मागितलेली इच्छा पूर्ण होते. अशा प्रकारे लागलेला आहे. विशाल, काय झालं तिथं? याची इच्छा पूर्ण होणार आहे. कॉईन चिटकवण्याची प्रथा पूर्ण झालेली आहे. माझा कॉईन पण चिपकलेला आहे. काय होणार आहे आता? इच्छा पूर्ण होणार. इच्छा पूर्ण होते. आपापला बिलीफ असतो. असं म्हणतात की कॉईन चिपकवल्यावरती तुमची इच्छा पूर्ण होते. दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आता छान पद्धतीने दर्शन झालं. आतमधल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या कॅप्चर नाही करू शकतो कारण की खूप सारी गर्दी होती. टेकडीवर बसलोय. इथून अख्खा जेजुरी दिसतंय. व्ह्यू बघू शकता तुम्ही. कसं वाटलं मग विशाल? मस्त
मस्त. दर्शन झालेलं आहे. तुला एक मी प्रश्न विचारतो, त्याचं मला एक उत्तर दे, ठीक आहे? मी तुला 3 ऑप्शन देतो, त्या 3 ऑप्शनपैकी तू काय चूज करशील? 100 करोड, खरं प्रेम का देव? देव. का? काय करायला लागलाय? देवापासूनच सगळं काय आहे. बस बस. बरोबर आहे, बरोबर. देवापासूनच सुरुवात होते रे दुनिया. हा. प्रेम तर सगळं बातमी आहे. हां. फर्स्ट थिंग इज बरोबर, जा जा मग घरी जा. देव पहिला येतो. देवानंतर सुरुवात होते प्रेमाची. अजून काय तुम्हाला? पैसे, करोड आहे, 100 करोडो फोन रुपयांची. बी करून हां. सगळ्यात फर्स्ट तर देवच येतो. करेक्ट करेक्ट, बरोबर. जेजुरीला मोस्टली न्यूली मॅरिड कपल्स येतात पाया पडायला. आता काय येतात त्याच्या मागचा रिझन आहे की जे तुमचे दोष असतात ते क्लिअर होतात. सेकंड, तुमची जी निगेटिव्हिटी एनर्जी असते, निगेटिव्ह एनर्जी जी तुम्हाला लागणार असते त्याच्यापासून तुम्हाला प्रोटेक्शन भेटतं. प्लस अजून काय असतं रे पॉईंट? हां, तिसरं पॉईंट की मोस्टली महाराष्ट्रीयन लोकांचं कुलदैवत जेजुरी आहे, त्यामुळे ते येतात. आणि तुम्हाला जे मटेरियल सक्सेस असतं, इमोशनल हॅपीनेस असतं, लाँग लास्टिंग मॅरेजसाठी, हे असे 4-5 रिझन आहेत की इथून तुम्हाला म्हणजे त्याची ब्लेसिंग भेटते. त्यामुळं खंडोबाच्या मंदिराला जेजुरीचे इथं भरपूर कपल्स येतात आणि आशीर्वाद घेऊन जातात. तर इट्स गुड टू कम हिअर अँड टेक ब्लेसिंग्स फ्रॉम जेजुरी खंडोबा. खंडोबा बेसिकली शिव भगवानचाच दुसरा अवतार आहे. चेहरा धुतल्यामुळे माझं सगळं हळद फेकून घेतलंय. मी ॲक्च्युली डोळे धुतले, तर डोळे धुतले, सगळंच धुतलंय. डोकं टेकू 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 ना, टेकू टेकू. हां, टेकलं दर्शन केल्यानंतर आम्हाला प्रचंड भूक लागली आणि आम्ही आलो आहे आता मानकर डोस्यामध्ये उत्तप्पा खायला. डोसामध्ये आलं होतं बघा. डोसा नसतं ते, डोसा. डोसा, इट्स डोसा. डोसे. डोसे, इट्स डोस. मी साऊथ इंडियामध्ये राहतो ना, मला डोसे या. हा, विशाखापट्टणम, केरला बिरला त्या साईडला असतो, त्याची सेलिंग त्या साईडला चालते. यार फूडची क्वालिटी तर चांगली आहे, क्वांटिटी पण चांगली आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी म्हटलं मानकडे आलंच पाहिजे. याला माहीत नाही या आवाज माहिती आहे तुला? पाण्यामध्ये नेटवर्क भेटतं ना. हां. खंडोबाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही दिव्य घाटला आलो आहे. मित्राची इच्छा होती. हां हां, गाडी लॉक. बेसिकली इथं विठ्ठलाची मूर्ती आहे, ही वाली. कोणती प्लेस आहे? दिव्य घाट. आमच्या मागे ही मूर्ती आहे इथे. खूप अप्रतिम मूर्ती बनवली आहे. आजचा दिवस फुल भक्तिमय गेला आहे, फुल भक्तिमय. मनाला शांती भेटली. ॲक्च्युलीमध्ये जेव्हा तुम्ही खूप टायर होऊन जातात, सगळं सोडून वगैरे देऊशी वाटतं, मी एकच सजेस्ट करेन की तुम्ही देवस्थानी जाऊन या. एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी यार तिथून तुम्हाला प्राप्त होते. जे मी आज फील केलं ते ॲक्च्युली मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत, बट खरंच ते तिथं जाऊनच फील होतं ते, आहे की नाही विशाल? तर अशा ठिकाणी आजचा व्लॉग मी इथं एंड करतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर तुम्हाला खरंच थोडासा हा व्लॉग इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. माझं बोलणं वगैरे आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.